ओले बोंबील छान कसे क्रिस्पी फ्राय करायचे आहेत ते आज आपण बघणार आहोत। तर इथे मी बोंबील साफ करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ मीठ लावून 4-5 वेळा पाण्याने धुवून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता अगदी छान असे स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत। दुसरं मी काहीही केलेलं नाही आहे। आता काय करायचं आहे, बोंबील स्वच्छ धुतल्यानंतर त्याला आपण इथे हळद लावून घ्यायची आहे। हळद लावून घेतल्यानंतर इथे मी घेतलेली आहे मिरची पावडर। तर मिरची पावडर तुम्हाला जितकं तिखट लागतं त्यानुसार तुम्ही टाकून घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे धने पावडर। तर 1 चमचाभर मी इथे धने पावडर घेतलेली आहे। धने पावडर घेतल्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे अद्रक लसूणची पेस्ट। तर 1 चमचा मी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे। आणि आता आपल्याला घ्यायचं आहे चवीनुसार मीठ। तर चवीनुसार आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून घेतल्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा आहे लिंबाचा रस। तर लिंबाचा रस लिंबू जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लिंबाच्या ऐवजी इथे व्हिनेगरचा देखील वापर करू शकता। तर आपल्याला 1च चमचा व्हिनेगर आपल्याला इथे वापरायचं आहे। अशा रीतीने आपण माशाला सर्व मसाले व्यवस्थित असे छान लावून घ्यायचे आहेत। ओले बोंबील हे जरा गिळगिळीतच असतात, त्यामुळे त्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स लावल्या जातात। कोणी कापडामध्ये बांधून पाट्याखाली 2-2 तास ठेवतात, तर कोणी त्याला मीठ लावून ठेवतात आणि त्याचं पाणी पूर्णपणे काढतात। तर असं काहीही करायची गरज नाही आहे। तुम्ही पाहू शकता मी असं काहीही केलेलं नाही आहे। अगदी बोंबील स्वच्छ करून धुवून घेतलेले आहेत आणि त्याला सर्व मसाले मी लावलेले आहेत। तर तुम्ही देखील जर अशा प्रकारे तुम्ही मसाले लावले आणि व्यवस्थित अशा रीतीने मी सांगेल त्या पद्धतीने तुम्ही केलत ना, तर तुम्ही केलेले ओले बोंबील देखील असेच क्रिस्पी होतील। तर आता इथे मी छान मसाला लावलेला आहे। आता थोड्या वेळासाठी आपण मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देत आहोत। आता इथे काय केलेलं आहे, मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे मी रवा टाकलेला आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे। तर याचं मी पूर्ण मिश्रण तयार केलेलं आहे माशाला लावण्यासाठी। तर पाहू शकता, तर इथे पाहू शकता अर्धा तास होऊन गेलेला आहे आणि माशांना मसाले अगदी छान असे लागलेले आहेत आणि खूप छान असे मसाल्यामध्ये ओले बोंबील मुरलेले आहेत। तर अशा रीतीने आपल्याला छान मसाले असे लावून घ्यायचे आहेत आणि एक अर्धा तासासाठी आपल्याला झाकण ठेवून आपल्याला ते मुरण्यासाठी ठेवायचे आहेत। त्याने काय होतं, माशांना मसाले देखील अगदी छान लागले जातात आणि आपण जे ओले बोंबील फ्राय करतो त्याची टेस्ट अगदी सुंदर अशी होती आणि आपले बोंबील देखील असे छान क्रिस्पी होतात। तर पाहू शकता इथे मसाले आपले छान मुरून झालेले आहेत। आता इथे मी काय केलेलं आहे, पॅनमध्ये मी तेल ऑलरेडी टाकून ठेवलं होतं गरम होण्यासाठी। तर पॅनमध्ये आधी आपल्याला फुल गॅसची फ्लेम मोठी करून आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मासे तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे। बेसन पीठ आणि रव्याचं जे मिश्रण मी तयार करून ठेवलं होतं, जे मिक्सचर मी तयार करून ठेवलं होतं, आता काय करायचं, एक बोंबील आपल्याला घ्यायचं आहे। त्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये असं कोट करून घ्यायचं आहे। आपल्याला व्यवस्थित त्याला लावून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला एक करून आपल्याला पॅनमध्ये टाकायचं आहे। तर पॅनमध्ये टाकत असताना गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मीडियमच ठेवायची आहे आणि आपल्याला 4 किंवा 5च ओले बोंबील आपल्याला पॅनमध्ये टाकायचे आहेत। अगदी चिटकून टाकायचे नाही आहेत, तर आपल्याला लांब टाकायचे आहेत। नाहीतर काय होईल, बोंबील जे तुम्ही फ्राय करायला घेतले आहेत ते तुटतील। तर पाहू शकता खालच्या साईडनी बोंबील अगदी कडक आणि क्रिस्पी असे झालेले आहेत आणि ते सहज आपल्याला उलटता देखील येत आहेत। एकही बोंबील तुटलेला नाही आहे। तर पाहू शकता किती छान कडक आणि क्रिस्पी बोंबील इथे आपले फ्राय झालेले आहेत आणि खाताना देखील अजिबात असे गिळगिळीत लागत नाही। तुम्ही पाहू शकता अगदी सहज रीतीने मी त्याला उलटपुलट करत आहे, तर अजिबात ते गिळगिळीत झालेले नाही आहेत। तर बोंबील पलटी करण्यासाठी तुम्ही काट्या चमच्याचा देखील वापर करू शकता। अगदी सहज रीतीने तुम्ही काट्या चमच्याच्या साहाय्याने बोंबील असे पलटी करू शकता। तुम्ही पाहू शकता ओले बोंबील किती छान क्रिस्पी आणि कडक इथे तळून झालेले आहेत। कुठलीही झंझट न करता, कुठलीही ट्रिक्स न वापरता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता किती सुंदर रीतीने इथे आपले ओले बोंबील फ्राय करून झालेले आहेत।
आता मी एक एक करून सर्व टिश्यू पेपरवर काढून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असे आपले ओले बोंबील फ्राय झालेले आहेत. तर आता इथे मी दुसरी बॅच देखील टाकून घेत आहे. अशाच प्रकारे आपल्याला दुसरी बॅच देखील तळून घ्यायची आहे. तर ह्यात अवघड असं काहीही नाही आहे. इथे देखील बघा मी काटा चमच्याचाच वापर केलेला आहे. अगदी बोंबील पलटण्यासाठी देखील आपल्याला अतिशय सोपं जातं. त्यामुळे तुम्ही देखील अशाच पद्धतीने करून पहा. तर अतिशय सुंदर पद्धतीने आपले असे इथे ओले बोंबील फ्राय झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती क्रिस्पी आहेत. अजिबात इथे बोंबील तुटलेले नाही आहेत आणि पूर्ण बोंबील अखंड असे फ्राय झालेले आहेत. हे देखील मी टिश्यू पेपरवर काढून घेत आहे. पाहू शकता किती छान क्रिस्पी असे इथे बोंबील आपले फ्राय करून तयार झालेले आहेत. मी नेहमी अशाच पद्धतीने करते. तुम्ही देखील माझी ही ट्रिक वापरून बघा. तुम्ही देखील अशा रीतीने जर बोंबील फ्राय केले ना तर तुमचे देखील छान असेच क्रिस्पी होतील. तर पाहू शकता किती सुंदर असे क्रिस्पी इथे आपले ओले बोंबील फ्राय करून झालेले आहेत. तुम्हाला मी हातात देखील घेऊन दाखवत आहे. अतिशय क्रिस्पी आणि कुरकुरीत असे इथे आपले ओले बोंबील तळून झालेले आहेत. तर कशी वाटली फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी? जर तुम्हाला माझी रेसिपी खरोखर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला प्लीज तुम्ही लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर, पहिल्यांदाच तुम्ही पाहत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या रेसिपीजचे सर्व नोटिफिकेशन येतील. तर पाहू शकता इथे आपले क्रिस्पी असे ओले बोंबील बनून तयार झालेले आहेत. तर पुन्हा भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. बाय. सी यू.